Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. हे काय करणार असं करणार बघू आता देवेंद्रजींना उद्या थोडंसं दाखवतो त्यांना तरी वाटते का मला सांगली माझं चुकलं आमचं चुकलं खूप भ्रष्टाचार केला खूप लुबाडलो याच्या पुढं करणार नाही पण यावेळेस आम्हाला संधी द्या तुम्ही देणार संधी लाज वाटले पाहिजे आले तर त्यांना पहिलं धरून ठेवा आणि त्यांनी तुमचे जे पैसे मतदान तर लांब राहिलं जेवढे त्यांना सोडू नका दामटून ठेवा आम्ही हे विसरलेलो नाही आम्ही सगळं ज्या व्यासपीठावरती आहोत ते विसरले आम्ही अजूनही सगळे आमचं म्हणणं आहे की तुमच्या लोकांमुळं आम्ही लोक आहोत आणि ते काय म्हणतात आहे त्यांनी आजपर्यंत काय म्हणाले की आमच्यामुळं माझ्यामुळं तुम्ही लोक आहात आता दाखवून द्या त्यांना की कोण कोणामुळं आहे आणि हे तुम्ही निश्चितपणे दाखवणार याबद्दल माझ्या मनात ते मात्र शंकाच नाही पण काळ गेला ना 15 वर्षाचं तो वेळ कशी परत आणायची आज मला सांगा उदयनराजेंना मतदान जेव्हा आपण म्हणतो की मी आता उमेदवार आहे 4 महिन्यानंतर शंभूराज देसाई उमेदवार असतील त्यावेळेस देवेंद्रजी पण उमेदवार असतील एक लक्षात आपण घेतलं पाहिजे उमेदवार सक्षम आणि कुठल्या पक्षाचा आहे ह्याच्याकडं बघून आपण मतदान केलं पाहिजे कारण जर विकासाच्या दिशेने जर एखादा पक्ष महायुतीचा चालली असेल त्याला जर मतदान केलं नाही त्यांच्या उमेदवारांना केलं नाही आणि दुसऱ्यांना केलं तर बाकी सोडून द्या आज जे तुमच्या संपूर्ण कुटुंबात जे आज लहान लहान मुलं आहेत ना का नाही हो का नाही सांगा ना तुम्ही त्यांना सांगतो त्यांची प्रगती तुम्ही रोखताय आज जे ज्येष्ठ नागरिक म्हणून जे इथं उपस्थित आहेत एका काळी 40-45 वर्षापूर्वी तुम्ही सुद्धा तुमच्या ऐन तारुण्याच्या काळात होता तुम्ही तारुण्याच्या काळात होता काय झालं त्यावेळेस का त्यावेळेसच्या काँग्रेस पक्षाच्या सरकारने का संपूर्ण अशा जी आता योजना राबवल्या जातात त्या राबवल्या गेल्या असत्या आज तुम्ही सुद्धा संपूर्ण कुठं गेला असता त्यांना नको होतं आपणच मोठं राहिलं पाहिजे बाकीचे गुलामगिरीत राहिलं पाहिजे ही यांची थर्ड क्लास आणि कमकुवत आणि क्रियानिष्ठ ह्यांचे विचार आणि त्यामुळे झालं काय की त्यावेळेसचे तरुण जे होते आता एक जे ज्येष्ठ आहे संपूर्ण त्यांचं आयुष्य संपून गेलं नैराश्य आलं आता करणार काय जाणार कुठं काय हेच तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला होताना पाहायचं आहे का मला सांगा हो आवाज जोरात तरी बोला हो का नाही ना कोणाला असं वाटत नाही की आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबातले जे जन्माला आले जे तरुण आहेत ते मोठ्या हुद्द्यावर जावे त्यांनी उद्योग समूह चालू करावा हे करावं ते करावं आणि ह्यासाठी मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या योजना वेगवेगळे चालणं खुले करून दिले महिला या ठिकाणी ज्या उपस्थित आहेत त्यांच्या जे महिला सक्षमीकरण तरुणांसाठी यूथ एम्पॉवरमेंट मेक इन इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी आज जे तुम्ही इथं रस्ते बिस्ते जे बघता ते म्हणजे अक्षरशः म्हणजे गुळगुळीत असे दिसतात आहे आज हे कशामुळे झाले सगळे हे एक प्रकारचा तुमच्याप्रती आदरभाव आणि तुमच्याप्रती जे काय भावना आहेत की तुम्ही तुमचं जीवनमान चांगलं झालं पाहिजे ह्या अगोदर त्यांना वाटलं नव्हतं कारण की त्यांच्याकडे एवढी मस्ती झाली होती की कुठं जातात कुठं जाणार एकतर आपलं ऐकायला लागणार नाही तर मग गप घरी बसणार आणि एखादा जर त्यांनी आवाज विरोधात उठवला तर त्याला चिरडलं जायचं ही वस्तुस्थिती आहे झालं का नाही त्या काळात तसं मला सांगा जे ज्येष्ठ आहेत मग आता त्यांनी तुम्हाला चिरडण्याचं काम केलं त्यांना आज त्या पक्षाला चिरडण्याचं काम आता तुमच्या हातून झालं पाहिजे एवढं लक्षात घ्या असं नाही ना आपण इथं जशाच तसं म्हणून म्हणत नाही पण ह्या लोकांची लायकी तरी आहे का लोकांसमोर जाऊन कुठल्या तोंडाने जाणार काम न करता मला मत द्या आणि मग लोक म्हणतात नाही त्यांना सहानुभूती मिळते वा अशा प्रकारची सहानुभूती हे काय करणार असं करणार बघू आता देवेंद्रजींना उद्या थोडंसं दाखवतो त्यांना तरी वाटते का मला सहानुभूती माझं चुकलं आमचं चुकलं खूप भ्रष्टाचार केला खूप लुबाडलो याच्या पुढं करणार नाही पण यावेळेस आम्हाला संधी द्या तुम्ही देणार संधी
लाज वाटले पाहिजे. आले तर त्यांना पहिलं धरून ठेवा आणि त्यांनी तुमचे जे पैसे मतदान तर लांब राहिलं, जेवढे त्यांना सोडू नका, दामटून ठेवा. जोपर्यंत ते तुमचे पैसे परत करत नाही तोपर्यंत तिथं त्यांची व्यवस्थित खातिरदारी करा. आपल्या या सातारा जिल्ह्यात ज्या वेळेस तुम्हाला सांगतो कैलासवासी वंदनीय मुंडे साहेबांकडे त्यावेळेस गेलो होतो. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, 96 साल होता, 95-96चा. त्यांना सांगितलं की ह्या संपूर्ण भागातले लोक पाण्यापासून वंचित आहे, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र. आणि त्यावेळेस त्यांनी ते म्हणू शकले असते. आणि खात्रीपूर्वक सांगतो, हे काम खरं तर ज्यांना पोताने भरून भरून आपण मतदान केलं ते म्हणजे काँग्रेस पक्ष, त्यांनी दुर्लक्ष केले आणि त्यांनी विचार पण केला नाही. लवादाप्रमाणे आता तुम्ही जे म्हणताय ना की आपल्याला त्यातनं आपण आणि समोरा देसांना तुम्ही अधिकारात म्हणजे अधिकाराने सांगताय की आपल्याला हे पाहिजे, आपलं हे इथनं पाणी ह्याचं नियोजन केलं तर पाणी मिळेल. पण जर त्या काळात जर पाणी अडवलं गेलं नसतं तर विचारा आता ह्या दोघांना, तर आज आपण काय आपल्या हातात काय असतं का मला सांगा. त्यावेळेस ते म्हणू शकले असते, मुंडे साहेब काय म्हणू शकले असते की तिथं आमचा एकही आमदार नाही, खासदार नाही, मग कशाला एवढं पण निधी तिथं द्यायचा. त्यांनी त्यांच्या मनात माणुसकी होती. भारतीय जनता पक्ष भेदभाव करत नाही, महायुती भेदभाव करत नाही, लोकांच्या हित जोपासण्याचं काम करतात. त्यावेळेस मला वाटतं 12,500 कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाने ह्या प्रकल्पासाठी वर्ग केला. आणि म्हणून आज आपल्या भागात मग तारळी धरण असेल, वांग मराठवाडी धरण असेल, हे आपल्याला पाहायला मिळतात. फार बोलणार नाही, पण एवढंच सांगतो की ह्या संपूर्ण एक प्रस्ताव मागं आम्ही दिला होता फडणवीस साहेब, कराड चिपळूण रेल्वे लाईनचा. ते जर झालं तर मोठ्या प्रमाणात व्यापार वाढेल. म्हणजे साधारण त्यावेळेस मला आठवते सुरेश प्रभू साहेब हे त्यावेळेसचे रेल मंत्री होते. आणि सेंट्रल लाईनला कोकण लाईनला जोडणारा हा संपूर्ण हे आणि त्यामुळे व्यापार वाढला तर ह्या लोकांचं अजून संपूर्ण म्हणजे ह्यांची प्रगती अजून जोमान्याने होईल. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला एकच सांगतो, कालही आपला होतो, आजही आपला आहे, भविष्य काळात कुठं त्यात बदल होणार नाही. जे करीन तुमच्या हितासाठी करीन, इतरांसाठी करणार नाही. एवढंच मी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त जे केलं. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी शंभूराव देसाईंनी आमच्या सगळ्यांचा विनंतीचा मान राखून आपण या ठिकाणी उपस्थित राहायला आपला बहुमोल वेळ खर्च केला, त्याबद्दल मनापासून आपलं स्वागत आणि आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.